अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो। दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलं होतं। राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद, फडणवीसांनी अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी। ठाण्यात जनता दरबार घेतल्यामुळे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक चर्चेत, तर महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे जनता दरबार घ्यावा, ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं वक्तव्य। सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस, नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रांवर मुक्कामी, पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी। शिर्डीत भाविकांना भोजनासाठी आता टोकन बंधनकारक, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय, मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखेंचा होता दावा। राज्यातील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव, तर रुग्णसंख्या आता 170 वर, बाधितांपैकी 109 जणांवर उपचार सुरू, 61 रुग्ण आयसीयू, तर 20 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू, तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार, तर एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती करण्यासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद। नागपुरात बर्ड फ्लूचा शिरकाव, मोठ्या ताजबाग या भागामध्ये कोंबड्यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित, जिल्हाधिकाऱ्यांकडून आता निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश। T20 नंतर आता वन डेची धूम, नागपुरातल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना, दुपारी 1:30 वाजता पहिला सामना सुरू होणार।